नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आरोग्य विभाग भरती गट क व ड मित्रांनो, आपण परीक्षा दिलेल्या असतील 2021मध्ये. त्या रद्द करून मित्रांनो नव्याने या ठिकाणी जाहिरात येणार आहे. त्यासाठी किती फीज असणार आहे, अर्ज नवीन विद्यार्थ्यांना करता येतील का, त्याचबरोबर यामध्ये नेमकी कुठली पदं आहेत आणि तुमच्या वयोमर्यादेबद्दल काय निर्णय घेण्यात आलेला आहे त्याची माहितीही आपण पाहणार आहोत. या अगोदरही मित्रांनो आपण हा GR पाहिलेला होता, 15 मार्च 2023ला प्रसिद्ध झालेला होता. पुन्हा एकदा मित्रांनो सर्व माहिती डिटेलमध्ये तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर सिलॅबसमध्ये थोडे नॉर्मल चेंजेस आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात अगोदर मित्रांनो महत्त्वाचं आपण बघूयात वयोमर्यादेबद्दलची माहिती. मित्रांनो, नमूद शासन निर्णयानुसार शासन सेवेत नियुक्तीसाठी सेवा प्रवेशामध्ये विहित वयोमर्यादेमध्ये दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या पदभरतीच्या जाहिरातीसाठी तुम्हाला 2 वर्षाची स्थितिलता देण्यात आलेली आहे. म्हणजे मित्रांनो, समजा तुमचं वय आत्ता सध्या 25 वर्षे असेल किंवा कुणाचं 27 वर्षे आहे, तर 28-29 म्हणजे 2 वर्ष वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आलेली आहे. 2 वर्षांनी वयोमर्यादा वाढवून दिलेली आहे. एज रिलॅक्सेशन आहे तेच आहे, परंतु एक्स्ट्रा 2 वर्ष तुम्हाला वाढवून दिलेले आहेत कोविडमुळे पदभरतीची जाहिरात न आल्यामुळं. आणि मित्रांनो, ही जी वयोमर्यादा आहे ती आरोग्य विभागाच्या गट क व ड पदभरतीसाठी देखील तुम्हाला लागू असेल. जाहिरात यांना मित्रांनो 31/12/2023च्या अगोदर प्रसिद्ध करावीच लागणार आहे. त्याच्या अगोदरच मित्रांनो मेपर्यंत मित्रांनो तुमची गट क आणि ड ची ही जाहिरात आलेली तुम्हाला पाहायला भेटेल. तर आता मित्रांनो पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे याच्या फीजबद्दलचा. सर्वात अगोदर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मित्रांनो ही ज्यावेळेस जाहिरात प्रसिद्ध झाली होती परीक्षा रद्द होण्याच्या अगोदर, त्यावेळेस तुम्ही मागास वर्गासाठी 600 रुपये भरले होते आणि मागासवर्गीय उमेदवार म्हणून 400 रुपये भरले होते. तर आता मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी ही पूर्वी फीज भरलेली आहे, जुनी फीज, त्या मित्रांना आता ही फीज परत भेटणार आहे. किंवा मित्रांनो तुमची शुल्क माफी देखील केली जाऊ शकते. ज्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या होत्या, प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या परीक्षार्थ्यांना आता होणाऱ्या परीक्षेसाठी शुल्क माफी देणे किंवा उपलब्ध विदा डेटाबेस तपासणीअंती त्यांनी भरलेले परीक्षा शुल्क परत करून TCS आयोन या कंपनीने उपलब्ध करून दिलेल्या संगणक सॉफ्टवेअर प्रणालीनुसार अर्ज भरणे याबाबत स्वतंत्रपणे विभागाच्या संकेतस्थळावर तसेच जाहिरातीमध्ये स्पष्ट सूचना निर्गमित करण्यात येतील. म्हणजे मित्रांनो यामध्ये 2 या ठिकाणी निर्णय होऊ शकतात. एक तर तुम्हाला परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता लागू शकत नाही, ही पहिली गोष्ट. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो तसं असेल तर तुम्हाला तुमचं परीक्षा शुल्क पुन्हा वापस केलं जाऊ शकतं. आणि मित्रांनो जो सध्या नवीन निर्णय झालेला आहे परीक्षा शुल्क सरळ सेवा पदभरतीबद्दल, सर्व सरळ सेवाबद्दल, ज्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी मागासवर्गीय उमेदवारांसाठी 900 रुपये फीज आहे आणि या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांसाठी 1000 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे. तर मग एवढी फीज सर्वांना भरावी लागणार आहे. सर्वांना नवीन विद्यार्थ्यांना तर एवढी फीज भरावीच लागेल, परंतु जे जुने विद्यार्थी आहेत एकतर त्यांची फी यामधून मायनस केली जाईल किंवा पूर्ण फीज त्यांनी जुनी फीज जी भरलेली आहे ती वापस रिटर्न त्यांना केली जाऊ शकते. किंवा मित्रांनो पूर्णच या ठिकाणी परीक्षा शुल्क जे आहे जुन्या विद्यार्थ्यांना माफ केलं जाऊ शकतं. हा जो GR प्रसिद्ध झालेला आहे त्यामध्ये मात्र याचा निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. हा निर्णय कधी घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं आहे, ज्यावेळेस जाहिरात प्रसिद्ध होईल त्या जाहिरातीमध्ये याबद्दल सर्व बाबी स्पष्ट सूचना त्याबद्दल निर्गमित केल्या जातील. जाहिरातीमध्ये विभागाच्या संकेतस्थळावरती देखील ते माहिती करून दिलं जाईल. आता या ठिकाणी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. यामधील मित्रांनो आरोग्य विभागामधील जे क्लार्कचे पद आहेत, क्लार्क लिपिक पद आहे ते तर आता भरलं जाणार नाही, कारण की ते MPSCकडे गेलेले आहे. MPSCने ऑलरेडी त्याची जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि त्याबद्दल मित्रांनो फॉर्म देखील MPSCकडून भरून घेतले गेलेले आहेत. ते पद याच्यामध्ये नाही आहे. मग त्या पदाची फीज कोण देणार वापस? कनिष्ठ ज्युनियर क्लार्क हे जे पद आहे त्याची फीज कशी दिली जाणार त्याबद्दल मात्र या GRमध्ये नमूद करायला हवं होतं, परंतु त्याबद्दल कुठलीही गोष्ट या ठिकाणी दिलेली नाही आहे. कारण की क्लार्कची देखील खूप सारी पदं आहेत आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी गट क मधील क्लार्क आरोग्य विभागासाठी जुन्या विद्यार्थ्यांनी ज्यावेळेस परीक्षा रद्द झाली त्याच्या अगोदर अर्ज केले होते. त्याबद्दल काय निर्णय घेतला जाणार त्याबद्दल मात्र या ठिकाणी दिलेलं नाही. एका वेळेस मित्रांनो त्या पदाची शुल्क सर्व विद्यार्थ्यांना परत दिले जाऊ शकतात. तसं जाहिरात आल्यानंतर विभागाच्या संकेतस्थळावरती देखील स्पष्टपणे नमूद केलं जाऊ शकतं. या GRमध्ये मात्र त्याबद्दल बोललेलं नाही, परंतु जाहिरात आल्यानंतर त्याबद्दल निर्णय होऊ शकतो, त्यामुळे त्याबद्दल टेन्शन घेऊ नका. आता दुसरा प्रश्न अजून आहे तो म्हणजे कंपनी. मित्रांनो कंपनी अजून सिलेक्ट झाली आहे का?
तर कंपनी सिलेक्ट झालेली नाही आहे मित्रांनो, त्याच्यासाठी राज्यस्तरीय निवड समितीची रचना आणि प्रादेशिक निवड समितीची स्थापना करण्यात आलेली आहे आणि जिल्हा निवड समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. आता मित्रांनो, हे जे सदस्य, अध्यक्ष, हे जे सर्व आहेत हे निवड केलेले, यांच्याकडं ही पदभरती करण्यासाठी मित्रांनो सर्व आता काय केलेले, पूर्णचे पूर्ण जबाबदारी दिलेली आहे. तर मित्रांनो, या भरतीला आता वेग नक्कीच येणार, 100% लवकर ही भरती मार्गी लागेल. कारण की मित्रांनो, जे अधिकारी असतात, जी पदभरती करायची त्यासाठी कंपनी निवडणं असेल, परीक्षा कशा घ्यायच्या, जाहिरात प्रसिद्ध करण्यापासून ते सर्व जबाबदारी आता हे जी समिती आहे यांच्यावरती असणार आहे. कारण की याच्या अगोदर मित्रांनो समितीच नव्हती. याची पदभरतीची सर्व घोषणा मित्रांनो, पूर्ण काम बघण्यासाठी कोण व्यक्तीच नव्हते. त्यामुळे मित्रांनो, ह्या सर्वांवरती ह्या 3 समित्या नेमलेल्या आहेत. त्यामुळं सर्वात लवकर मित्रांनो याची पदभरतीची आता प्रोसेस सुरू होईल आणि TCS कंपनी अजून निवडलेली नाही. TCS कंपनीच तुमची परीक्षा घेईल. मित्रांनो, IBPS जर कंपनी परीक्षा घेत असती तर मित्रांनो खूप फास्ट परीक्षा घेते IBPS. TCS थोडीशी मित्रांनो स्लो परीक्षा घेते, परंतु एकदम डीपमध्ये मित्रांनो प्रश्न विचारतात TCS पॅटर्नद्वारे. तर TCS तुमची परीक्षा घेणार आहे हे नक्की झालेलं आहे, कारण की त्यांनी GRमध्येच त्यांच्याशी MOU म्हणजे सामंजस्य करार करण्याची प्रोसेस करण्यात येईल असं म्हटलेलं आहे. तर याची कराराची प्रोसेस देखील सुरू झालेली असेल. येणाऱ्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये आरोग्य विभाग गट क आणि ड ची सरळ सेवेची जाहिरात तुम्हाला आलेली पाहायला भेटेल. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे अभ्यासक्रमामध्ये बदल झालेला आहे का? तर मित्रांनो, अभ्यासक्रमामध्ये काहीही बदल झालेला नाही आहे. तेच सर्व विषय तुमचे आहेत, ज्यामध्ये मित्रांनो मराठी, व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता हे प्रश्न आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे तांत्रिक प्रश्नांचा. तांत्रिक प्रश्न सर्वच पदांना नसतात. काही जी पदं आहेत, उदाहरणार्थ फार्मासिस्ट असेल, औषध निर्माता असेल, लॅब टेक्निशियन असेल, अशी काही जी पदं आहेत त्यांना तांत्रिक प्रश्न असतात. मागील गट क बद्दल फक्त बोलतोय आपण. गट क मध्ये मागील मित्रांनो अभ्यासक्रमामध्ये 40 तांत्रिक प्रश्न विचारले जायचे, परंतु या ठिकाणी त्यांनी मित्रांनो या GRमध्ये म्हटलं आहे की 80 तांत्रिक प्रश्न विचारले जातील. म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला असतो, तर 160 मार्काला तांत्रिक प्रश्न विचारले जातील आणि बाकी राहिलेले या ठिकाणी मित्रांनो 20 प्रश्न असतील 40 मार्काला, म्हणजे 200 मार्काची तुमची परीक्षा होईल. फक्त हे गट क मधील काही पदांसाठी बोलतोय मी, गट ड साठी तांत्रिक प्रश्न नसतात, लक्षात घ्या. तर अभ्यासक्रमामध्ये काही बदल झालेला नाही आहे, तो अभ्यास तुमचा चालू राहू द्या. तांत्रिक प्रश्नांचाही जास्त अभ्यास करा, कारण की मागील अभ्यासक्रमामध्ये तांत्रिक प्रश्नही जास्तच होते, 40 प्रश्न होते 80 मार्काला, त्यामुळे तुम्हाला त्याचाही जास्तच अभ्यास करावा लागायचा. यावेळेसही थोडासा जास्त करावे लागेल. तांत्रिक प्रश्नांचा अभ्यास तर करायचाच आहे, ज्या पदांना तांत्रिक प्रश्न आहेत त्यांच्यासाठी. तर मित्रांनो, सर्व 5च्या 5 विषयाचा अभ्यास चालू राहू द्या. ज्यांना तांत्रिक प्रश्न आहेत त्यांनी तांत्रिकचा अभ्यास करा. ज्यांना तांत्रिक प्रश्न असणार नाहीत, ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करणार आहात, त्यांनी फक्त 4 विषयाचा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, जनरल नॉलेज याचा अभ्यास चालू राहू द्या. जाहिराती 100% यांना प्रसिद्ध कराव्याच लागणार आहे. तुम्ही म्हणाल की जाहिरात येत नाही आणि अभ्यास किती दिवस करायचा? तर मित्रांनो, तसं नाही. एकदा जाहिरात आल्यानंतर ह्या ज्या कंपन्या आहेत TCS, IBPS एकदम फास्टपणे प्रोसेस करतात, फास्ट एक्झाम घेतात. त्यामुळे मित्रांनो टेन्शन घेऊ नका. एकदा जाहिरात आल्यानंतर तुम्हाला जास्त वेळ अभ्यासासाठी भेटणार नाही. तर पहा आता मित्रांनो, याच्यामध्ये गट क मध्ये नेमकी कुठली आणि किती पदं असतात? तर टोटल 52 संवर्ग गट क मध्ये येतात आरोग्य विभागाची, ज्यामधलं लिपिकचं पद आता निघलेलं आहे. गट ड मध्ये मित्रांनो सर्वच पदं एकत्र असतात. वेगवेगळ्या पदासाठी अर्ज करायची गरज नसते. गट ड मध्ये शिपाईपासून कक्षसेवकपासून सर्व पदं असतात, जी की मित्रांनो फक्त 10वी पासवरती भरली जातात गट ड मधली. गट क मध्ये मित्रांनो काही अशी पदं आहेत जी की तांत्रिक पदं आहेत, ज्याच्यामध्ये पहा मित्रांनो, जसं तुम्हाला मी सांगितलं अवैद्यकीय सहाय्यक, त्याच्यानंतर मित्रांनो शिंपी, नळ कारागीर, सुतार, कार्यदेशक, त्याच्यानंतर कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, वीजतंत्री, दंत आरोग्यक, दंत यांत्रिकी, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, त्यानंतर हे प्रुफ्युनिस्ट, ECG तंत्रज्ञ, पेशीतज्ञ, त्याच्यानंतर पेशीतंत्रज्ञ, भौतिक उपचार म्हणजेच फिजिओथेरपिस्ट, औषध निर्माण अधिकारी, अधिपरिचारिका, स्टाफ नर्स, हे जे पद आहेत, रक्तपेढी तंत्रज्ञ, हे तांत्रिक पद आहेत सर्व. परंतु याच्यामध्येही मित्रांनो गट क मध्ये काही पदं जी आहेत ज्यांना तांत्रिक पदं नाही आहेत, ती म्हणजे दूरध्वनी चालक, जे की 12वीवरती भरलं जातं. त्यानंतर भंडारणी वस्त्रपाल, लघु टंकलेखक, स्टेनो, त्यानंतर ग्रंथपाल, तांत्रिक पद नाही आहे. वाहन चालक, ड्रायव्हर, हे पद देखील फक्त 10वी पासवरती भरलं जातं, एक्सपिरियन्सची गरज नसते याला.
त्याच्यानंतर मित्रांनो पुढं भरपूर सारी काही अतांत्रिक पदं देखील आहेत. या ठिकाणी लिहिले पहा 10th आणि 12th पासवरची ही सर्व पदं आहेत. आणि मित्रांनो वरची पदं जी आहेत या ठिकाणी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशनवरती भरली जातात. ही गट क ची झाली. गट ड मध्ये सर्व पदं फक्त 10वी पासवरती भरली जातात. जे आता नवीन विद्यार्थी अर्ज करणार आहेत. जुने विद्यार्थ्यांनी तर अर्ज केले होतेच, परंतु नवीन विद्यार्थ्यांना देखील यामध्ये चान्स भेटणार आहे. त्यांना देखील अर्ज करण्यासाठी संधी असणार आहे. जे की फक्त 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनवरती ॲप्लाय करू शकतील. जागा जर बघायच्या झाल्या मित्रांनो, मागच्या वेळेस 6,500 प्लस जागा होत्या. यावेळेस अजून त्याच्यामध्ये 3 ते 3,500 जागा वाढतील. म्हणजे एकंदरीत 9,000 प्लस जागांचा यामध्ये समावेश असणार आहे. त्यासाठी मित्रांनो जशी याची अपडेट येईल अजून तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न आहेत तर नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.